तर हे गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व तुमच्या लाईफमध्ये स्वस्त आणि मस्त असाल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये, एक नवीन दिवसासोबत. तर मित्रांनो, 2 दिवस झाले मी ब्लॉग अपलोड नाही केले. परवा दिवशी थोडा आजारी पडलो होतो, त्यामुळे मी काही केलंच नाही. आणि काल आमच्या इथं लाईटीचा खूप प्रॉब्लेम झाला होता आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हती जास्त, त्यामुळे मला काही ब्लॉग शूट करता पण आला नाही. आज मित्रांनो, आज वार रविवार, आज बेत 20 बोकडांचा. सकाळपासून 12 झालेत, आता 8 घ्यायला लागत. मित्रांनो मस्करी करते. संडे म्हणलं तर आपण काहीतरी बनवतो, पण आज बघू काय आहे, आज कसं काय नाही काय होणार आहे. तर चला मित्रांनो, आता फटाफट आपला नाश्ता करून घेऊया. नाश्ता आजच्या दिवशी पोहे, शॉर्ट अँड स्वीट मध्ये पोहे. तर चला मित्रांनो, आता फटाफट नाश्ता वगैरे करून घेतो आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की आज काय करता येईल काय नाही करता येईल. तर चला आता माझ्यासोबत तुम्ही दाखवतो मी आज काय करणार आहे, काय नाही, काय होईल, कसं काय, जे डेली लाईफ मध्ये होतं ते दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो. तर चला आता फटाफट पोहे खाऊन घेतो आणि पोहे खाऊन झाले की तुम्हाला भेटतो मी मित्रांनो. तर गाईज, आज खूप दिवसानंतर मी भिजवलेले आपले स्प्राउट्स वगैरे खात होतो. तर त्याला बोललो मित्रांनो तुम्हाला देखील दाखवू. नाश्ता वगैरे तर झाला होता, पण टाइमपास भूक लागली होती, त्यामुळे बोललो काय खावा. त्याला आता मस्तपैकी टाइमपास करतो ह्याच्यावरती खाऊन. तर काहीच बघू शकता, खूप म्हणजे खूप जोरदार पाऊस पडते. घरात अडकून बसलोय मी पावसामुळे. तर हे गाईज, चला आता मस्तपैकी जेवण करून घेतो. आज तर काय टाइमपास आहेच नाही, पाऊस बिऊस मजबूत पडतोय. आता मस्तपैकी मम्मीनी वरण भात, ऑल टाइम फेवरेट. त्यानंतर आपलं काकडी, मस्त शेपूची भाजी आहे 1 नंबर मध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोणचं ठेचा मला लागतंच. तर चला मित्रांनो, आता फटाफट गाईज मी जेवण करून घेतो आणि जेवण करून तुम्हाला भेटतो. मला दळण पण टाकायला जायचंय. एका दळण पण बनवते मी तुम्हाला दाखवतो. मी दळण पण बनवते दळण पण बनवणं चालू आहे. आता जेवण करून घेतो आणि मला लगेच दळण टाकायला जातो मित्रांनो. काय आहे गहू आणि मस्त. तर गाईस, पाऊस खूप येत होता. जस्ट आता रेनकोट घातलं, बघू शकता तुम्ही. दळण वगैरे टाकलं, आता चाललंय. बघू आता काय कसं काय कुठं जाता येईल. चला मस्त, आता प्रोटेक्शन घातलंय आपलं पावसाचं, आता निघतो झप्पाझप. गाईस, जस्ट मी आता आलो इथे एका मित्राला घ्यायला. माझ्या रेनकोट वगैरे घातलाय मी, तो सुद्धा रेनकोट घालतोय. होईल आता. तर चला आता बघूया आपण कुठे जाणार आहे, कसं काय. इथल्या इथेच थोडं जरा गंमत जम्मत. हे प्रोटेक्शन घातलं ना, 1 नंबर वाटतं. काय पावसाचा काय फरकच नाही पडत आपल्याला. हे तर गाईस, काय काम नव्हतं आज. मित्राला घेऊन आलोय मी आता भुशी डॅमला. चाललोय आता, बघू शकता तुम्ही. खूप पाणी तुंबलं इथं. मस्त असं वातावरण झालेलं आहे. तर काही जाताना दुकानं लागतात, बुट्टा बिट्टा सगळं काय भेटतं इथं. बघू शकता गाईस, भुशी डॅम आमचं कसं भरलंय पाणी, नाही का. मस्त धबधबा. तर गाईज, खूप वर्षानंतर आलो इथे. मस्त हे ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या खूप फेमस आहेत लोणावळ्याच्या डॅमच्या. तर मस्तपैकी आलो इथं, खूप वर्षानंतर आलो आहे मी इथं. त्यानंतर जरा वेळ बसलो इथं मस्तपैकी. आणि आता वरती जाऊन मी डॅमसुद्धा दाखवतो तुम्हाला. डॅम किती भरलं आहे ते पण बघायचं आपल्याला. तर चला मित्र, आता पायऱ्याने वरती जाऊ डॅम बघायला.
तर गाईज बघू शकता तुम्ही, पाऊस संपलाय तरी काय लोणावळ्यामध्ये डिमांडिंग फुल बुशी डॅम, फुल मस्तपैकी वातावरण. आम्ही तर फुल एन्जॉय केलं आज खूप वर्षानंतर. खूप मस्त वाटलं मला तर, एक नंबर. तर काय जस्ट आलं आता मी घरी. थोडा भिजलो तिथं नॉर्मल, म्हणजे काय रेनकोट होतं त्यामुळे काय टेन्शन नाही. मस्त डॅमवरती मजा केली, थोडा वेळ बसलो मस्तपैकी. आता आलो जस्ट घरी. आता बघू, आत्ताच ब्लॉग एंड करणार होतो, म्हणलं चला अजून कुठं संध्याकाळ झालेली आहे तरी पण आत्ताशी 6-7:30 वाजले. तर बघू अजून थोडा वेळ काय दाखवता आलं इंटरेस्टिंग तर दाखवतो तुम्हाला. त्यानंतर मग नंतर ब्लॉग एंड करतो. तर चला मित्रांनो, आता शर्ट वगैरे काढतो आणि निवांत जरा बसतो. काय आता चाललो होतो दळण घ्यायला. बोललो नवरात्रीची तयारी दाखवा माझ्या काहीच लोकांना, सर्वांना. आमच्या इथलं मंडळ खूप मस्त असं डेकोरेशन, तयारी चालू. हालो रे हालो. हे गाईज जस्ट मी आता दळण घेऊन घरी आलो. आमच्या इथे नवरात्री सुद्धा चालू झालं, त्यामुळं डेकोरेशन पण केलंय, म्हणजे चालू केलंय डेकोरेशन. तर मित्रांनो घरी आलो, फ्रेश झालो. आता रात्रीचा जेवणाचा टाइम झालाय. तर जेवणामध्ये मस्त असं बनवलंय मी, बघू शकता. व्हेज पुलाव आहे मस्तपैकी, काकडी सलाड आणि लोणचं ठेचा. तर तुम्हाला आता काय सांगायची गरजच नाही. आता चला मित्रांनो फटाफट जेवण करून घेतो, आणि जेवण करून झालं की त्यानंतर तुम्हाला भेटतो गाईज. तर फटाफट जेवण करून घेऊया. तर गाईज मस्तपैकी आता जेवण झालेलं आहे. मस्त झाला होता व्हेज पुलाव. तर जेवण वगैरे झालेलं मित्रांनो. आजचा दिवस माझा कसा गेला कसा नाही गेला मी सगळं तुम्हाला सांगितलं मित्रांनो. जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळंच करा. मला खूप गरज आहे मित्रांनो. तर चला आपण भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, एक नवीन सुरुवातीसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय.